माझं हे पिल्लू बघा सकाळी सकाळी कुठे जाऊन लपलं, कपाटात जाऊन लपली होती कारण तिला ब्रश करायचा नव्हता. किती तो निरागसपणा ना. म्हणजे मम्मीने म्हटलं ब्रश कराय तर कुठे पण जाऊन लपायचं. नंतर दुपारी भांडी घासायला घेतली. म्हणजे आम्हाला आता 4 ते 5च दिवस राहिले रूम खाली करायला. तर म्हटलं जी काही एक्स्ट्राची भांडी आहे, जी आता आपल्याला लागणार नाही आहे, ती घासून पॅक करून ठेवावी. भांडी घासून सुकायला ठेवली. तोपर्यंत म्हटलं जे काही कपडे आता वेदाला लागणार नाही आहे, म्हणजे फ्रॉक्स वगैरे हे जे काही आत्ता 4-5 दिवस घालणार नाही आहे, ते सुद्धा पॅक करून ठेवावे. म्हणजे आपल्याला एकत्र जायच्या दिवशी गोंधळ होणार नाही, म्हणजे एकत्र लोडसुद्धा येणार नाही. तिचे कपडे पॅक करून मग आमचेसुद्धा घेतले पॅक करायला. आणि ज्या काही आपल्या मोठ्या बॅग असतील त्याच्यात कपडे पॅक करा, म्हणजे ते आपल्याला दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर, दुसऱ्या रूममध्ये गेल्यावर त्रास होणार नाही काढायला आणि व्यवस्थित राहतील घड्या वगैरे. त्यासाठीच मस्त मी बॅगेत पॅक करते आहे. साड्या वगैरे मी मोठ्या बॅगमध्ये पॅक केल्यात आणि जे काही यांचे कपडे आहेत, माझे ड्रेसेस आहेत, ते छोट्या बॅगमध्ये पॅक करत होते. जर तुम्हालाही शिफ्टिंग वगैरे करायची असेल तर आता 4-5 दिवस माझे तेच व्लॉग येणार आहेत पॅकिंगचे. मी शिफ्टिंगसाठी पॅकिंग वगैरे कशी करते आहे. तर तुम्हाला शिफ्टिंग करायची असेल तर प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे तुम्हालाही सजेशन मिळतील की कशी काय पॅकिंग करते वगैरे मी. आणि खरं तर 1 वर्षातला माझा हा दुसरा एक्सपिरियन्स आहे पॅकिंगचा. म्हणजे 1 वर्षात आम्ही दुसऱ्यांदा परत शिफ्ट होतो आहे. नंतर जे काही भांडे सुकत टाकले होते तर ते सुद्धा भरायला घेतले. माझ्याकडे ही मोठी कंटेनर आहे, तर त्यामध्येच काही जे एक्स्ट्राची भांडी होती, आता प्लेट्स वगैरे काही लागणार नाही 2-4 दिवस एवढ्या, म्हणून म्हटलं जे काही डबे वगैरे रिकामे झाले, प्लेट्स डिश वगैरे त्यासुद्धा भरून घ्याव्यात. आणि एकत्र 2-2 मुलांना बघून पॅकिंग करायचं म्हटलं की खूप सारा लोड येतो आहे, म्हणून माझं हे आता 2-4 दिवस आधीच चाललं आहे पॅक करायचं. जेवढं जमेल रोजची कामे आवरून तेवढी रोज थोडी थोडी पॅकिंग करणार आहे. बाय.